नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. लोकसभेच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब करण्यासाठी उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या मुंबईत ही बैठक पार पडणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना देखील या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. वंचितच्या जागा आणि महाविकास आघाडीमध्ये तिढा असलेल्या जागांवर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या बैठकीला प्रकाश आंबेडकर येतील अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीतील जागा वाटपाचं भिजत घोंगडं अद्यापही कायम आहे. आणि याच पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना देखील या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. वंचितसाठी आम्ही 4 ते 5 जागा सोडण्यासाठी तयार आहोत असं शरद पवार यांच्याबरोबरच विजय वडेट्टीवार यांनी देखील सांगितलंय. या पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून आता जागा वाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र वंचितला किती जागा सोडायच्या या संदर्भातला निर्णय अद्यापही झालेला नाही. आपण 27 जागांवर तयारी केल्याचा प्रस्ताव वंचितकडून देण्यात आलेला होता. मात्र आता वंचित बहुजन आघाडीला 4 ते 5 जागा देण्यासाठी महाविकास आघाडी तयार असल्याचंच समोर येत आहे.